मुरमुरा लाडू खात असताना लेकराला बिबट्याने ओढून नेले. आईच्या हातात उरले फक्त पायमोजे. तिरोडा तालुक्यातील खटकी डोंगरगार गावात घडलेली ही घटना केवळ एक बातमी नसून माणुसकीला हादरवून टाकणारी शोकांतिका आहे. घराच्या मागे चुलीजवळ अंगणात मुरमुऱ्याचे लाडू खात असलेला अवघा 4 वर्षाचा चिमुकला सनात बिबट्याच्या जबड्यात सापडला, तेही आईच्या डोळ्यासमोर. आई काही अंतरावरच होती. लेकराच्या हातात लाडू, चेहऱ्यावर निरागस हसू आणि अचानक झुटपाट दबा धरून असलेल्या बिबट्याने झेप घेतली. काही कळायच्या आत बिबट्याने चिमुकल्याला पकडले आणि जंगलाच्या दिशेने धाव घेतली. माझं बाळ असा हंबरला फोडत आई मागे धावली. आरडाओरड, किंकाळ्या, अश्रू, पण नियत निर्दयी ठरली. धावच्या आईच्या हातात अखेर जे आलं ते फक्त मुलाचे पायमोजे. बिबट्याला 4 वर्षाच्या लेकराला घेऊन निघून गेला. घटनेनंतर संपूर्ण गाव सुन्न झाले. आनंदाचं घर सनात शोककळात बुडालं. घरातील भिंतीवर अजूनही मुलाचा हसरा चेहरा घुमत असताना आई वडिलांच्या आयुष्यात उरल्या आहेत फक्त आठवणी आणि न संपणारी वेदना. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम सुरू करण्यात आली, तरी वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि वेळेवर न झालेली उपाययोजनाबाबतचे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रतिबंधक उपाय न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मानवी वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढत असताना केवळ शोध मोहीम नव्हे तर ठोस प्रतिबंध शोध मोहिमेची गरज असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. आज हे लेकरू उद्या कोण असा भीषण प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. आईच्या डोळ्यासमोर बाळ हिरावून नेणे ही घटना तिरोडा तालुक्यातील स्मृतीत कायम कोरली जाणार असून प्रशासन आणि वन विभागासाठी ही केवळ नोंदवहीची घटना न राहता जबाबदारीची जाणीव करून देणारी एक हाक ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.